धन्यवाद देतो, स्तुती करतो. पुष्कळ संकट आले, पुष्कळ त्रास झाला, पण प्रभू पुन्हा आम्हाला तुझ्या चरणाजवळ एकत्र केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. आता जे अभिवचन आम्ही घेतो त्यासाठी आशीर्वाद असतो सर. परशुराम या पाठीमागचा जो उद्देश असतो आमच्या जीवनामध्ये पूर्ण म्हणून दया करतो. येशूच्या मोरबा नावात प्रार्थना करतो म्हणून तर या सिस्टीमध्ये या. कोणाच्या साडीला वगैरे कोणाला गाऊ नका. प्रत्येकाने या इकडून घ्या. कपडे लावून काळजी घ्या. लहानपर्यंत गडबड करायची नाही, एक एक यायचं. वचन पण घेऊन पहिले चांगलं लावायचे, नंतर वचन करायचं नाही. कसं करण्याचं सर्टिफिकेट नाही तो पण घेतला पैसे अनुभव वाकडं करू म्हणून ये ना ते पटकन का घे ते. ओके, सगळ्यांना मिळाले का?
झालाय आत्मसात लवकर. ओके प्रार्थना करूया. पूर्ण का सर? एक मिनिट सिस्टर. थांबा. कोणी वाचू नका. सगळ्यांनी शांत उभा राहा. बोलू नका. कृपा करून शांत उभा राहा. आपण देवाच्या मंदिरात राहू. प्रभुदेव बापा पुढे धन्यवाद देतो, स्तुती करतो, मान महिमा सन्मान देतो. परमेश्वरा दिवस तू आमच्यासाठी दिले त्याबद्दल उपकार स्तुती करतो. तुझ्या प्रकाशामध्ये चालण्यासाठी आमचं सहाय्य कर, मदत कर देवा. हे वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तू आहे. आम्ही चाललो प्रकाशात 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 आम्ही चाललो प्रकाशात त्याच्या प्रकाशात सैतान काय करू शकेल प्रकाशात प्रकाशात सैतान काय करू शकेल त्याच्या प्रकाशात आम्ही चाललो प्रकाशात 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 आम्ही चाललो प्रकाशात त्याच्या प्रकाशात. ओके माझं वचन वाचून दाखवतो म्हणून तसं आपण एक वेळ वाचूया. ओके लाईट लावा. पाठीमागचं लाईट लावा. आणि वाचताना सुद्धा कोणी गडबड करू नका. कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल. तुझे संतान राष्ट्रावर ताबा घेईल व उजाड झालेली नगरे वसवेल. यशाया 53:54 हे माझं वचन आहे आणि विस्तार होणाऱ्या मंडळीचा. हालेलुया. हालेलुया. मी माझं वचन तुम्हाला वाचून दाखवते. कारण मी परमेश्वर बदलणारा नव्हे, म्हणून याकब वंशज हो तुम्ही नष्ट झाला नाही. मलाकी 3:6 सर्वांच्या पण सुरुवात करा. तोच परमेश्वराचे मंदिर बांधेल, तो वैभवशाली होईल, तो आपल्या सिंहासनावर बसून सत्ता चालवेल, तो आपल्या सिंहासनावर याजकी होईल, या दोहोत शांततेचे सल्ला मसलत होईल. जकर्या 6:13. व्हेरी गुड. आता तुमचं वाचा. तुम्हा सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. व्हेरी गुड. योहान 8:32. व्हेरी गुड. प्रेज द लॉर्ड. तुझा सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार Very नाही, good. कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. तुझे शोकाचे दिवस संपले आहेत. व्हेरी गुड. यशया 8:20. व्हेरी गुड. हालेलुया. याचं वाचा, याचं वाचा. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. पत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 24 वचन. व्हेरी गुड. आता तिथं कोण आहे त्यांचं वाचा. हा वाचा. तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईल. इर्मया 30:22. व्हेरी गुड. आणि सर्वांचं तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकावा लागला नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबर मी असेल. मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही. येऊ शकतो. व्हेरी गुड. त्यांना लिहून दाखवा. प्रेज द लॉर्ड. आता पाठीमाग कोण आहे ते. पहिल्या पुरुषाला ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे राज्य होतील आणि त्याचबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. व्हेरी गुड. वाचा लवकर. गौरव तू वाचले. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. स्तोत्र 131. व्हेरी गुड. कॅप्टन पुढचं नाव शिकव. माझी वाणी ऐका व माझ्या आज्ञेप्रमाणे सर्व त्यांनी पाळा, म्हणजे मी माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईल. इर्मया 11:4. व्हेरी गुड. मी त्याच्या तोंडून आवाज वचन उच्चारेन. जे दूर आहेत व जे जवळ आहेत त्यात शांती असो, शांती असो. मी त्यात
सुधारेल असे परमेश्वर म्हणतो. यशाया 57:19. व्हेरी गुड. कारण परमेश्वर म्हणजे महान पुरुष शैतान की मानलेलं इस्रायल व यहुदा यांचा बंदीवान करून मी तो देश त्यांचा पुरवठा विलाप करतात व म्हणतात त्यांचं परत आले व ते त्यांचा ताबा घेतील असे परमेश्वर म्हणतो. यिर्मया 30:30. व्हेरी गुड. प्रीती. म्हणजे भूमी जीव नको हर्ष कर कारण परमेश्वराने महाकृती केली आहे. योयस. असं नका. ओके ओके ठीक आहे. ओके व्हेरी गुड. कारण पर्वत दुसऱ्यात होते टेकड्या धरले परंतु माझी शिलोवरची दया धरणार नाही. माझ्या शांतीच्या गळात हलणार नाही. अशी तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. एकदा 54:11. व्हेरी नाईस. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, धोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. मत्तया 7:7. म्हणून तुम्हाला मागायचं आहे. हालेलुया. तुम्हाला योग्य वचन आलेले आहे. हालेलुया. थँक्यू. ओके सिस्टर बोल मग. भिऊ नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. मी आपला सेवक अब्राम याच्यासाठी तुला आश्वस्त करेन व तुझी संतती बहुबलीत करेन. उत्पत्ती 14:24. व्हेरी नाईस. माझ्यामुळे जेव्हा लोक निंदा व छळ करतील आणि तुझ्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडाने बोलतील तेव्हा तुम्ही म्हणते 5:11. व्हेरी नाईस. प्लीज आपल्या मोठ्या मुलाची करुणा येणार नाही. एवढा तुला आपल्या तान्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित ज्ञान विसर पडेल पण मी तुला विसरणार नाही. व्हेरी नाईस. हालेलुया. व्हेरी नाईस. कोण वाचलं हे? व्हेरी नाईस. ओके. मी माझ्या नावाने माझ्या जवळ काही मागाल तर मी ते करीन. येस. हालेलुया. मागा. हालेलुया. व्हेरी गुड. ओके सिस्टर. त्याच्याविषयी चिंतांचं बोलत आहे. अरे वा. सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनाजवळ आपले मागणी देवाने फिलिपी करार 4:6. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. सिस्टर वाचा तुमचं काय? खरे पाहिले असता तो आमच्या अपघातामुळे घायल झाला व आमच्या दुष्कर्मामुळे खेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यात बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. यशाया 53:29. माझं तू आपला देव परमेश्वर यांचे वचन मनापासून ऐकशील आणि तुझ्या दृष्टीने ते नित्य करशील. त्याच्या दृष्टीने. त्याच्या त्यांच्या आज्ञेकडे कान देशील आणि त्यांचे सर्व विधी पाळशील. तर मिस्त्री लोकांना जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. निर्मया 15:26. व्हेरी नाईस. काय तुमचं वाचा? परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि येशू संवेद सर्व येऊन राम होणार व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझी साक्ष वाचा लोक थोडा लोक वाचा. तसेच तुम्ही आनंदाने निघाल, शांतीने निर्भीक जा, सर्वत्र टेकड्या तुम्हापुढे जयघोष करतील, मनातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवतील. यशाया 55. व्हेरी गुड. यापुढे तुझ्या देशात कसलाही जुलूम अडचण तुझ्या सीमांच्या आत झाडीवर नाच त्यांचे नावही ऐकू येणार नाही. कारण माझा पद व कीर्ती माझी वेद आहे असे तू म्हणशील. यशाया 7:18. वा वा वा. व्हेरी नाईस. कारण राजस्थाना पुढे मध्यभागी असलेला कोपरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्याच्या डोळ्याचे सर्व वाटे पुसून टाकेल. प्रकटीकरण 7:17. मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करीन याचे परमेश्वर म्हणतो. यिर्मया 30:17. व्हेरी गुड. बरोबर योग्य मिळाले. आता ह्या त्या तिथे तो वाटते बघा. त्यांना पण योग्य ते पाहिजे होते ते चालेल. त्याने स्वतः तुमची आमची पापे व देही वाहून खांबावर नेली यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचारासाठी जगावे. त्याला बसलेल्या मानाने तुम्ही निरोगी झाला आहात. हालेलुया. वा वा. आणि त्यांच्या स्तुती बाळाला
तुझी बाळासाहेब त्याच्या काळी येहूदा सुरक्षित होईल. इस्रायल निर्भय बसेल व जे नाव त्याला देतील ते घे. परमेश्वर आमची धार्मिकता. तिला तिने स्तुतीच म्हटलं पाहिजे. मी तुमच्या देशातून निघाला तेव्हा तुम्हाबरोबर केलेला व्यवहार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे. तुम्ही घेऊ नका. वा 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 व्हेरी नाईस. अजून कोण राहिले बघा. अजून कोणाचं राहिले तुझ्या पुढचे फळ तुला तुझ्या भूमीचा उपमत आणि तुझी शिलालेख घोडे मेंढरेवर शेरडे मेंढरे यांच्यावर तर आशीर्वादित होती. ओके व्हेरी नाईस. आता ह्या आमच्या अक्कासाठी आले बघा. तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. वा वा वा. तो आपली मुळे नदी किनारी पसरेल. उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही. त्याचे पाणी हिरवे राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे राहणार नाही, सोडणार नाही. किती सुंदर आहे. कशाची चिंता करू नका. प्रेरणाला ग्रेसच्या मम्मीची होय. केवळ ऐका ग्रेसची मम्मी. देवा काय होते तू बोलू नका. ते वाचून चालताना कुणी बोलायचं नाही. केवळ क्षणभर मी तुला सोडले तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. यशाया 54:7. नवीन कुठं आहे. वा 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 नवीन पहा. मी तर होणाऱ्या या सर्व गोष्टी मला येत नाही. मी तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. वा 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 सगळ्या प्रसंगी सगळ्या जागा आहे. प्रत्येकाला योग्य आहे. आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे. ते नित्य माझ्या दृष्टीसमोर आहे. वा 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 वा. ओके प्रार्थना करूया सर. एक मिनिट. वा वा वा. ते तुम्हाला ज्ञान व अक्कल घ्यावी मुक्त करतील. तू कुणासाठी घेतो तसं. आता तू कुणासाठी घेतो. मग हा कुणासाठी घेतो.